तर काय स्वागत आहे तुमचं नवनाथ राऊतळे ब्लॉग्स मध्ये. मी तुमचा भाऊ नवनाथ. आता तुम्हाला हे कपडे दिसत असतील, हे काही कंपनीचे नाही येत, हे कॉलेजचे येत. कॉलेजवाले नाही असे कपडे देत आम्हाला. मागच्या व्हिडिओ मध्ये पण पाहिलेले मी, एकदम नवीन व्हिडिओ मध्ये. आणि आता कॉलेज मधून पेपरला गेलतो, पेपरवरून आलो. पेपर मस्त गेलाय. तुला काय आयडिया सांग ना पेपर लिहायची सोपी, क्वेश्चन वाचायचं बरं का. क्वेश्चन मी ते करतो म्हणून सांगतोय. काय थेरॉटिकल जेवढे आहे ना त्याची आयडिया तुम्हाला सांगतो, गणेशला बी सांग. एक तर सगळ्यात पहिली गोष्ट आहे ना, तुला सांगू का सोपी आयडिया सांगू का. सगळ्यात पहिली जी सुरुवात होती का या गोष्टीची, ती कुठून होती तुला सांगतो. पेपर जर थेरॉटिकल असेल, सगळ्यात पहिल्यांदा पॉईंट आहेत का, पॉईंट नुसते वाचायचे, नुसते वाचून काढायचे. आदल्या दिवशी काहीच करायचं नाही, महिनाभर अभ्यास करू नको, फक्त आदल्या दिवशी तेवढं वाचून घेतलं. दुसऱ्या दिवशी काय करायचं, कॉलेजला जायचं. आता तू वाचलेलं असतं, तुला थोडीफार माहिती असते, फक्त तू एकदम लक्षात ठेवल्या बरं का. जायचं, क्वेश्चन वाचायचा पहिला. थेरॉटिकल बोलतोय, गणित नाही. क्वेश्चन वाचला, क्वेश्चन वाचल्यानंतर काय करायचं, क्वेश्चन मध्ये जे काही शब्द असतात ते आपल्याला समजते. आपण हे वाचलं होतं, मग तेवढे 1-2 पॉईंट आपल्याला तेव्हा आठवतात. किती तू म्हणला तरी आठवले, तेच लिहून काढायचे, फक्त थोडं मोठं करून लिहायचं. A few moments later. कळलं. टिकले आले त्याच्यामध्ये होती, लाव बरं, त्याच्यामध्ये होती. लाव ना, गंधावाने वाटेन. अरे गंधावाने वाटेन, बघणार काढू ना. लाव नाही ते गंधावाने वाटेन, काहीच वाटत नाही. अरे गंधाने ते हात काढ. अरे अरे गंधावाने वाटत ते काढून तर बघू ती नुसतं काढ. अरे तुला काही मी व्हिडिओ नाही टाकेल, चल लिहून घे मायकून. कागदावर मी साईन करतो. मै घाण शपथ घेतो, मी घाण शपथ घेतो. जर मी टाकलं तर का नाही, याच्यात मजाक नाही करणार मी. नाही याच्यात नाही मजाक करणार. गंधा म्हणला काहीच नाही, व्हिडिओ नाही टाकणार. तो पण जमलं त्याला, तिकडे त्यात नाही टाकायचं, त्याला आपण बघायचं. एवढं मोठे झालं, राजीचा आवाज गेला. गणेश अंगात भूत शिरले, काहीच कंचना शिरले, कंचना. कुणाची कंचना? ए मम्मी तुला बरं कशी दिसते बघा आपण. टुनटुन मावशी टिकली एका जागेत. सवय नाही ना त्याची मोठाची. तस नाही कर. तो आता थंबनेला टाकतो, होता मी नाही टाकलं थंबनेला. गाण्याला एक टिकली लावायचे, गाण्याला एक दी ना, दोघं भूत. बारकी भूत भूते भूत नाही मम्मी, काय वाटते माहिती का, झॉम्बी क्लीन झाला. एवढं राहून टाकीन. 2000 years later. मला
म्हणणार माझी आमची सासू काढून टाकली. आजी सुरू झाली हसा लागले हे कसं हसू राहिलाय मला कोण हसत होतं? आवाजच नाही येणार आता. नाही त्याच्यामुळे तुम्ही हसायला लागले म्हणून मी हसत होतो. तुझा आवाजच वाजला. आवाजच येणार. तुम्ही विसरून गेले जागेवर सासू भ्रांतीच गेली नाही. भजन सुरू झालं आजीने काय केलं सांगा. ये मी सुरुवात केली पहिले असायची. उसळच असायला लागली. म्हणत होता ना काय आता माझा आवाजच नाही आला बाहेर. निघाला बाहेर निघाला का आवाज सांग. आवाजच निघाला बाहेर तर काय काम. त्याच्यावर मग आम्ही हसलो नाही का. आजी करत नव्हती बाबा हसायची. काय म्हणतात ते आपलं काय करायचं देवाचा अपमान आहे. आता तुमचं काय तुमच्या बाहेर शब्दच नाही का ना. आता मी मला मला हसू का आलं माहिती बाबांचा माईक मध्ये आवाज सोडली पाचरापासून हसायला सुरुवात केली. हे वाईट आहे बाबा वर घेत. अजून हसू राहिली. आता असं मग असं कसं म्हणायचं भजन बाबाने मग तुम्ही हसायला लागले. असं जात होतं का तुम्ही सर असं कसं हसत होते ते आम्हाला भेटू नका. तुम्हाला काय करायचं होतं हसायची पहिल्यांदा? बोट ठेवलं सुरू केलं हसायची. नाही नाही तुम्ही काय नाही हसा. नाही तुम्ही चार हसता तिला मारला. हा. तिला मारलं म्हटलं मग आम्ही हसलो. आम्हाला काय म्हणते की मग आम्हाला काही बाजूच नाही राहिला. तुम्हाला काय करायचं ना त्यात काय problem आहे? त्यात काय problem आहे? मला काय problem असतं? तुम्हाला हसण्या आपण म्हणतो की तुला खायचं असतं. कसं काय problem? बाबा तुम्ही टोला पैसे द्या का आजीला. आज बाबाचा आवाज कमी झाला बाबाचा आवाज कमी झाला असं नाही वाटलं घरी तर आहेत का तसं? हा दे. राग येतो त्याला एक बाजू. मग एकदम असं बसतात मग ठीक आहे का मी असं बस. मला सवय हसायची. मुकाट कधीच वाजत मुकाट मला वाटत दम नाही निघत. पोट बरं हसायचं हसायचं. बाबा नाही हसत आणि पप्पा बी नाही हसत एवढं आहे बरं का. पप्पाला राग आला ते म्हणते तुम्हाला आणि मग अजून हसू येतात. काठी घेतली तरी हसू नाही. एकदा पप्पाने झाडं घेतला होता नाही का रे. या काय का झालं बसून म्हणजे आमचा आम्ही गुंतत असतो. आम्ही गोधडीत असं मला आई म्हणून नाही म्हणला का तू काय मस्की करते ना. इथं माझ्या गावाला दुखत असते. माहिती तू करायला सध्या. मी तर डोळ्यात मामावर पण बसली होती यार. या आजी मी काय नाही केलं तेच हसत हसत तिथं बसले. त्यांनाच हसू राहिलं काय कळून होती ती आता एवढी वाद्या सोडून दुसऱ्या पाहिजे ना कोणता आपण चांगला ज्यांना ठेवून म्हणाईल आम्ही हसायचंच नाही. असं आलं का ते असं आणून आता म्हणायचंच नाही म्हणते बाबा. हसले ना त्यांना नाही राहिलं ते गाव दुखायला लागली मला. असं अजून संडास लागली मला. संडास अय्यो संडासला जावं लागणार मला. हे आवडतं गाण्यात किती टाकला होता का. लहानपणचं काम होतं ते मोठेपण थोडंच करते आता पण. A few moments later. एका पायावर गाडी चालवायची गाईज आज गाडी काढून आम्ही गणेश मी
आणि पप्पा लग्नाला चाललोय त्या का आपला आता आहे ना आम्हाला लग्नाला जायचं आहे पप्पाला आम्हाला पप्पा वर आहेत त्याच्यामुळे आता आम्ही लग्नाला जातो. आजचा ब्लॉग इथे सेंड करतो. आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या भावाला पुढे न्या.